हे यू ऑल, वेलकम बॅक टू आवर चॅनल माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट. कसे आहात? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण आज आपण बघणार आहोत इंग्लिश वोकॅब्युलरी पार्ट 3. जर तुम्ही अजून पार्ट 1 आणि पार्ट 2 बघितला नसेल तर नक्की बघा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. इंग्रजी बोलण्यासाठी वोकॅब्युलरी खूप महत्त्वाची आहे, कारण योग्य शब्द माहिती असेल तरच आपण आत्मविश्वासाने बोलू शकतो. रोज नवीन 5 इंग्लिश वर्ड्स शिकण्याचा प्रयत्न करा आणि तुमची वोकॅब्युलरी स्ट्रॉंग करा. चला वेळ वाया न घालवता व्हिडिओ सुरू करूया. फर्स्ट वर्ड इज अबेंडन, म्हणजे सोडून देणे. इंग्लिश मीनिंग टू लिव्ह समथिंग बिहाइंड. फॉर एक्झाम्पल, शी अबेंडन द आयडिया ऑफ गोइंग अब्रॉड, म्हणजे तिने परदेशात जाण्याची कल्पना सोडून दिली. नेक्स्ट वर्ड इज अडॉर, म्हणजे खूप प्रेम करणे. इंग्लिश मीनिंग टू लव्ह डीपली. फॉर एक्झाम्पल, चिल्ड्रन अडॉर देअर ग्रँड पॅरेंट्स, म्हणजे मुले त्यांच्या आजी आजोबांना खूप प्रेम करतात. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वर्ड, बिविल्डर, म्हणजे गोंधळात टाकणे. इंग्लिश मीनिंग टू कन्फ्यूज कम्प्लिटली. फॉर एक्झाम्पल, द इन्स्ट्रक्शन्स कम्प्लिटली बिविल्डर मी, म्हणजे त्या सूचना मला पूर्णपणे गोंधळात टाकणाऱ्या होत्या. नेक्स्ट वर्ड इज डेट्रिओरेट, म्हणजे बिघडणे. इंग्लिश मीनिंग टू बिकम वर्स. फॉर एक्झाम्पल, हर हेल्थ बिगेन टू डेट्रिओरेट आफ्टर द ॲक्सिडेंट, म्हणजे अपघातानंतर तिचे आरोग्य बिघडायला लागले. लेट्स सी द नेक्स्ट वर्ड, ग्रंबल, म्हणजे बडबड करणे किंवा तक्रार करणे. इंग्लिश मीनिंग टू कंप्लेन क्वाइटली. फॉर एक्झाम्पल, ही ऑलवेज ग्रंबल्स अबाउट द फूड, म्हणजे तो नेहमी अन्नाबद्दल बडबड करत असतो. नेक्स्ट वर्ड इज इल्युमिनेट, म्हणजे प्रकाशित करणे. इंग्लिश मीनिंग टू लाईट अप. फॉर एक्झाम्पल, द रूम वॉज इल्युमिनेटेड बाय कॅन्डल्स, म्हणजे मेणबत्त्यांनी खोली प्रकाशित झाली होती. नेक्स्ट वर्ड इज जस्टिफाय, म्हणजे समर्थन करणे. इंग्लिश मीनिंग टू गिव्ह रिझन फॉर. फॉर एक्झाम्पल, ही ट्राईड टू जस्टिफाय हिज ॲक्शन, त्याने आपल्या कामांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वर्ड, किंडल, म्हणजे पेटवणे किंवा चकचकीत करणे. इंग्लिश मीनिंग टू स्टार्ट अ फायर ऑर इमोशन. फॉर एक्झाम्पल, द स्पीच किंडल्ड होप इन देम, त्या भाषणाने त्यांच्या मनात आशा पेटवली. नेक्स्ट वर्ड इज लिंगर, म्हणजे रेंगाळणे किंवा मागे राहणे. इंग्लिश मीनिंग टू स्टे लॉंगर दॅन एक्सपेक्टेड. फॉर एक्झाम्पल, ही लिंगर्ड ॲट द पार्टी टिल मिडनाईट, तो पार्टीमध्ये अर्ध्या रात्रीपर्यंत थांबला. नेक्स्ट वर्ड इज मॉर्न, म्हणजे शोक करणे. इंग्लिश मीनिंग टू फील डीप सॉरो. फॉर एक्झाम्पल, द नेशन मॉर्न्ड द लॉस ऑफ अ ग्रेट लीडर, एक महान नेत्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण देश शोक करीत होता. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वर्ड, निग्लेक्ट, म्हणजे दुर्लक्ष करणे. इंग्लिश मीनिंग टू इग्नोर ऑर नॉट केअर फॉर. फॉर एक्झाम्पल, डोंट निग्लेक्ट युअर हेल्थ, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नेक्स्ट वर्ड इज ऑब्लाइज, म्हणजे उपकार करणे. इंग्लिश मीनिंग टू डू अ फेवर. फॉर एक्झाम्पल, कॅन यू ऑब्लाइज मी बाय क्लोजिंग द डोअर, कृपया दरवाजा बंद करून माझ्यावर उपकार कराल का. नेक्स्ट वर्ड इज क्वेंच, म्हणजे तहान भागवणे. इंग्लिश मीनिंग टू सॅटिस्फाय थर्स्ट. फॉर एक्झाम्पल, ही ड्रँक वॉटर टू क्वेंच हिज थर्स्ट, त्याने तहान भागवण्यासाठी पाणी प्यायले. नेक्स्ट वर्ड इज रिझेंट, म्हणजे राग येणे किंवा द्वेष करणे. इंग्लिश मीनिंग टू फील बिटर ऑर अँग्री. फॉर एक्झाम्पल, शी रिझेंटेड द वे ही ट्रीटेड हर, म्हणजे तिला त्याने वागवलेले वागणे खटकले. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वर्ड, झील, म्हणजे उत्साह. इंग्लिश मीनिंग ग्रेट एनर्जी ऑर पॅशन. फॉर एक्झाम्पल, ही वर्कड विथ ग्रेट झील टू कम्प्लीट द प्रोजेक्ट, म्हणजे त्याने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी खूप उत्साहाने काम केले. आय होप तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितली असेल. व्हिडिओ कशी वाटली व तुम्हाला कोणता वर्ड आवडला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण आपण या चॅनलवर बेसिक पासून ॲडव्हान्स लेवल ग्रामर, डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस, कॉन्व्हर्सेशन्स, वोकॅबलरी बघणार आहोत. त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्टे हॅपी, कीप लर्निंग, कीप ग्रोइंग अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग.